बेसरन घाटीमधला झिपलाईन ऑपरेटरचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर हा ऑपरेटरही दहशतवाद्यांशी संबंधित आहे का अशी शंका व्यक्त झाली। या ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलेला आहे। पाहूयात एक रिपोर्ट। पहलगामच्या बैसरन घाटीत गोळीबार सुरू असताना अल्लाहू अकबर म्हणणारा हा मुजम्मिल एनआयएच्या ताब्यात आहे। गुजरातचे ऋषी भट यांनी हा व्हिडिओ सार्वजनिक केला आणि त्यानंतर झिपलाईन ऑपरेटर मुजम्मिलची एनआयएनं चौकशी सुरू केली। गोळीबार सुरू असतानाच ऋषी भट यांना ऑपरेटर अल्लाहू अकबर म्हणत झिपलाईनसाठी सोडतोय। दरम्यान एनआयएच्या चौकशीतून मुजम्मिलवर शंका नसल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलंय। अल्लाहू अकबर म्हणणं ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे। मुजम्मिलचा दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचं एनआयएला प्राथमिकदृष्ट्या वाटतंय। झिपलाईन सुरू झाल्यानंतर ऋषी भट यांना गोळीबार सुरू झाल्याची कल्पना नव्हती, पण नंतर अंदाज आल्याचं भट यांनी सांगितलं। या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्येही लोक सैरावैरा धावताना दिसतायत। ऋषी भट यांची पत्नी आणि त्यांच्या मुलासमोरच काही पर्यटकांची हत्याही करण्यात आली। तर झिपलाईन ऑपरेटरनं अल्लाहू अकबर अशा घोषणा का दिल्या या शंकेतून मुजम्मिलचा तर दहशतवाद्यांशी संबंध नाही ना असा संशय ऋषी भट यांना आला। मुझे उसके ऊपर 110% डाउट लग रहा है, क्योंकि मेरे आगे 3 फैमिली मतलब 3 लोग गए, 3 6 और 9 लोग हम लोग थे, तो 9 लोग गए। तब तक वो बंदा कुछ नहीं बोल रहा है, सबको जिप लाइन करवा रहा है। मैं वहाँ पे मेरी सेल्फी स्टिक वगैरह अरेंज कर रहा था वीडियो बनाने के लिए। जब मैं निकला तब वो बंदा 3 बार अल्लाहू अकबर ऐसा 3 बार बोला और फायरिंग स्टार्ट हुई। एनआयएकडून मुजम्मिलची चौकशी सुरू आहे आणि त्यातून नेमकं सत्य काय ते समोर येईल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।